मित्रांनो, महाराष्ट्रात एक नवीन प्रोजेक्ट होत आहे एक्सप्रेसवेचा, ज्याचा की एकूण खर्च आहे तो 18,000 कोटीचा असणार आहे आणि हा प्रोजेक्ट 3 वर्षात पूर्ण होईल आणि कृषी क्षेत्राला या माध्यमातून मोठा फायदा होईल. तर याचे डिटेल जाणून घेण्यापूर्वी आपल्याला एक विनंती आहे की चॅनलवर नवीन असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. हा प्रोजेक्ट वाळवण बंदर आणि इगतपुरी यांच्यातील अंतर कमी करण्यासाठी एक महत्त्वाकांक्षी द्रुतगती महामार्ग बांधण्याचा प्रकल्प सुरू करण्यात आला आहे आणि या महामार्गाचा उद्देश वाळवण बंदर आणि इगतपुरी यांच्यातील अंतर केवळ 1 तासात पार करण्याचं आहे. वाळवण बंदर आणि इगतपुरी यांच्यातील अंतर कमी करण्यासाठी एक महत्त्वाकांक्षी द्रुतगती महामार्ग बांधण्याचा प्रकल्प सुरू करण्यात आला आहे आणि या प्रकल्पाला महामार्गाचा उद्देश वाळवण बंदर आणि इगतपुरी यांच्या दरम्यानचं अंतर कमी करणे हे आहे. या प्रकल्पामुळे दोन्ही ठिकाणामधील कनेक्टिव्हिटी सुधारली जाईल आणि 118 किलोमीटर लांबीच्या या महामार्गाचे काम महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ म्हणजेच MSRDC करणार आहे आणि हा मार्ग जो आहे मुंबई सुरत समृद्धी महामार्गाशी जोडला जाणार आहे, जो नंतर चारोटी इगतपुरी दरम्यान 83.38 किलोमीटर लांबीच्या मार्गापर्यंत पुढे जाणार आहे. या प्रकल्पाची अंमलबजावणी अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे, कारण या मार्गामुळे मुंबई आणि पालघर जिल्ह्यातील औद्योगिक विकासाला मोठा हातभार लागेल. यामध्ये पालघरमधील 33 तर नाशिकमधील 9 गावांचा समावेश आहे. यातून महामार्ग जात असताना स्थानिक लोकांवर आणि त्यांच्या औद्योगिक प्रगतीवर याचा मोठा परिणाम भविष्यामध्ये दिसू शकतो. या द्रुतगती मार्गाच्या प्रकल्पासाठी 18,020 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहेत. या प्रकल्पाचा बांधा, वापरा आणि हस्तांतरित करा या पद्धतीने अंमलात आणला जाऊ शकतो. यावर सध्या MSRDकडून विस्तृत व्यवहार्यता अभ्यास सुरू आहे आणि पालघरमधील डहाणू, विक्रमगड, जव्हार आणि मोखाडा तसेच नाशिकमधील त्र्यंबकेश्वर आणि इगतपुरी तालुक्यातील मार्ग जाणार असल्यामुळे या क्षेत्रातील औद्योगिक, सामाजिक आणि आर्थिक विकासाला चालना मिळेल. या मार्गामुळे स्थानिक नागरिकांसाठी रोजगाराच्या नवी संधी निर्माण होतील आणि एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी लागणारा जो वेळ आहे त्यामध्ये देखील बचत झाल्यामुळं हा प्रवाशांकरिता देखील सुखकर असा प्रोजेक्ट होणार आहे. MSRDCच्या नियोजनानुसार 3 वर्षात या प्रकल्पाचे काम पूर्ण होण्याचे अपेक्षित आहे. यासाठी 923.80 हेक्टर जमीन संपादित करावी लागणार आहे. त्यामध्ये पालघर आणि नाशिकमधील 42 गावांचा समावेश आहे. प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी आवश्यक असलेल्या जमिनीच्या संपादनाचे काम सुरू आहे. एकदा हा महामार्ग पूर्ण होईल तर त्याच्या माध्यमातून नाशिक आणि पालघर जिल्ह्यामधील उद्योगांना आणि व्यापाऱ्यांना प्रोत्साहन मिळेल. तसेच या महामार्गामुळे मुंबई व नाशिक दरम्यानच्या वाहतुकीचे संकट कमी होईल आणि त्याचा फायदा स्थानिक विकासाला व औद्योगिक विकासाला होण्यास मदत होईल. या प्रोजेक्टमुळे केवळ 2 जिल्ह्यामध्ये वाहतूक सुधारणा तर होईलच आणि त्या ठिकाणी औद्योगिक प्रगतीची नवी दिशा देखील दाखवली जाईल आहे. तसेच समृद्धी महामार्गाच्या यशानंतर या द्रुतगती महामार्गाचे काम लवकर पूर्ण होईल आणि महाराष्ट्रातील इतर महामार्गाच्या बांधणीला या माध्यमातून गती मिळणार. ही होती मित्रांनो या प्रोजेक्ट संदर्भात महत्त्वाची अपडेट. आपल्याला महाराष्ट्रातील जे प्रकल्प आहेत त्या प्रकल्पाची अपडेट, रेल्वे असो किंवा विकास असो किंवा इतर बंदराविषयी जे प्रोजेक्ट विकसित होत असतात त्या संदर्भात आपल्या चॅनलवर नेहमीच अपडेट येत असते. म्हणून आपल्या चॅनलला एक लाईक, एक शेअर आणि एक कमेंट करायला विसरू नका. तसेच सबस्क्राईब करून बेल आयकॉन देखील ते दाबायला विसरू नका. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय महाराष्ट्र.